मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला तरी पूरस्थिती कायम आहे। प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या ह्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत। मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय। 2006 नंतर प्रथमच जवळपास 3 लाख क्युसेकनं जायकवाडी धरणामधून विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे पैठण शहरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जवळपास 10,000 लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय। पैठण तालुक्यातील अनेक लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील हजारो एकर शेती ही देखील पाण्याखाली गेली आहे। तर जायकवाडी धरणामधून जवळपास 3 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय आणि त्यामुळेच नदीकाठावरील सगळ्या गावांना याचा मोठ्या प्रमाणावरती फटका बसलाय। अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेलंय। त्याचबरोबर शेती देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली दिसतेय। हे सगळं चित्र आपण गोदा काठावरील पाहतोय। नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसलाय। अतोनात असं नुकसान झालंय। तर पैठणमधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगरातील पैठण शहराचा संभाजी चौक आणि या चौकामध्ये माझ्या गुडघ्या एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि आता ही दृश्य तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोरची। पुढे आपण पाहिलं तर या तुम्ही दृश्य जिथली पाहत आहात ते ठिकाणी पुढे गोदावरी नदी वाहते आहे। मात्र सध्या जायकवाडी धरणातून 2,92,000 क्युसेकचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे। आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। तुमचं कुठलं दुकान होतं? हो सर, माझं दुकान आता दिसतही नाही। तुम्ही तिकडे एक वेळेस कॅमेरा बघा आणि तिकडे लावा। माझं अख्खं दुकान पाण्यात गेलेलं आहे। अख्खं माझं म्हणजे घरही गेलेलं आहे, दारही गेलेले, सगळं गेलेलं आहे माझं। मी रात्रीपासून म्हणजे सकाळी 5 संध्याकाळी 5 वाजल्यापासून मी बाहेर आहे। माझं कुणीच नाही इथं। माझं अख्खं दुकान पाण्यात गेलेलं आहे। कशाचं दुकान होतं? माझं टेलरिंगचं दुकान आहे सर। इथं टेलरचं दुकान आहे माझं, अख्खं पाण्यात गेलेलं आहे। आता बोर्डही सुद्धा तुम्हाला दाखवायला म्हणजे बघा, तुम्ही तिकडे कॅमेरा लावा, बोर्डही सुद्धा दिसत नाही त्या दुकानाचं। सामान सुमन पडलं, नुसतं अंगाच्या कपड्याने निघलो बाहेर। तर काय लेकरं बाळा नुसतं धरून चालवलं आम्ही बाहेर। सारं राडा तसंच पडला। किती नुकसान झालंय? नुकसान सारं राडा तसंच नुकसान व्हायला। टपरीचं सामान सुमन सारं तसंच पडलं आणि दिवाना कपड भांडे कुंडे सारे तसेच राहिले घरात। सध्याचे दृश्य हे पैठण शहरातले आहेत आणि अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पैठण, छत्रपती संभाजीनगर। तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। पैठणमधल्या पूरपरिस्थितीचे ते अपडेट्स आपल्याला देतात। कृष्णा, नेमकी परिस्थिती काय आहे आणि काय उपाययोजना करण्यात येत आहेत? मी अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणांची परिस्थिती माझ्याच्या प्रेक्षकांसाठी पैठणची लक्षात येईल। हे आपल्याला समोर पाहायला मिळत असेल, ही गोदावरी नदी आहे जी दुथडी भरून या ठिकाणी वाहते आहे आणि त्याचा जो विसर्ग आहे तो जवळपास 3 लाख क्युसेक्स एवढा आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिली तर हा कहारवाडा नावाचा भाग आहे जो पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात गेलाय। घरची घरं पाण्यामध्ये आपल्याला गेलेली आहेत। काही घरं तर पूर्ण पाण्यामध्ये या ठिकाणी गेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वसामान्य गोरगरीब लोकांची ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पाणी या ठिकाणी शिरलंय। प्रशासनाच्या वतीनं इथल्या लोकांना काही ठिकाणी स्थलांतरित केलंय। मात्र पैठणमध्ये कशा पद्धतीनं पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे हे या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि घरची घरं ही पैठणमधली या ठिकाणी पाण्यामध्ये आहेत। आणि आता काही ज्या भागामध्ये हा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे किंवा पाणी ओसरलंय तिथं या महिला घरातलं पाणी बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे पाण्यासोबत महिला देखील या ठिकाणी आलेला आहे आणि तो मैला काढण्याचं काम देखील महिलांच्या वतीनं करण्यात येत आहे। इथल्या ज्यांची घरं उंचवट्यावरती आहेत ते या ठिकाणी राहिले, मात्र ते रात्रभर झोपू शकले नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे। कारण पाणी किती वाढायचं हा प्रश्न होताच। ताई, रात्र कशी काढली तुम्ही? रात्रभर झोपी नाही आम्हाला। रातभर धाकधूक होऊ लागलं, पाणी वाढतं काय आमचे पूर्ण घरं पाण्यात गेले। आम्ही दुसऱ्याच्या घरावर राहतोय। आमचे समोरचे घर आहे पाण्यात गेले। आम्ही पाहुण्यांच्या घरी येऊन राहतोय। आम्ही रात्रभर झोपी नाही आमच्या लेकरांना पण। काय सांगाल? रात्रभर झोप नाही साहेब आम्हाला। पाणी वाढलं तर आम्ही वर मधल्यावर थांबलो रात्रभर। झोप नाही काही नाही, लेकर वर आहे।
मग आता हे सामान कुठे आहे? सगळं सामान तुमच्या घरातलं? आमचं घरातलं सामान आमच्या घरामध्येच आहे, सगळा नाश झाला आमचा पूर्ण सामानाचा, त्याचा काहीच नाही राहिला आमच्यापाशी. काय काय नुकसान झालंय? आमचं सगळं अन्नधान्य सगळं आमचं सामान सगळं भिजलं. आम्ही रात्रीपासून पाण्यामध्ये, पूर्ण घर आहे आमचं पाण्यामध्ये, आमचं घर इथे. मग झोपलात का नाही? नाही, आम्ही रात्रभर जागे होतो. मुलं पण मुलं पण आमचे जागे होते रात्रभर. काही खाल्लं नाही, काही नाही. आम्ही रात्रभर पूर्ण पाण्यातच थांबलो आम्ही. हे आमचं घर पूर्ण पाण्यात बुडून गेलं. छोटी दिदी आहे माझ्यासोबत, तिलाही विचारू. भीती वाटली ह्या सगळ्या पाण्याची? भीती वाटली, रात्रभर झोपलो नाही आणि धाकधुकी होत होती. अन्न पाणी सगळं भिजलं, धान्य ते. कशाची भीती वाटत होती? पाण्याची, पाणी वाटतं काय. निश्चित आपण पाहतोय की मुलांमध्ये भीती या ठिकाणी होती आणि आत्ताचं दृश्य हे पैठणच्या कहारवाडा भागातलं आहे. हा सगळा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. श्रुती, अगदी धन्यवाद कृष्णा या संपूर्ण माहितीसाठी.